हाय ऑल, दिस इज नम्रता. वेलकम टू माय चॅनल कॉल्ड क्रिस्टल अर्काना. वेल, आपल्या चॅनलचं नाव आता मी क्रिस्टल अर्काना बाय नम्रता केलं आहे, सो दॅट तुम्हाला इझी होऊन जाईल. ओके. ओके. सो आता आपण मॅनिफेस्टेशन बद्दल शिकत आलो आहोत. खूप सारे सिरीज आपण म्हणजे या सिरीजमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण कव्हर अप केल्या आहेत, राईट? आता इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती शिकणार आहोत आपण, टेक्निक्स. ओके. तर आतापर्यंत मी बेसिक जे मॅनिफेस्टेशन तुम्हाला करायचं आहे किंवा बेसिक मॅनिफेस्टेशन टर्म्स कोणत्या असतात त्या सगळ्या कव्हर केल्या आहेत. ओके. आणि आता मेन म्हणजे कोणते टेक्निक्स तुम्ही यूज करू शकता, कोणतीही गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे तुम्हाला तर ते कोणते टेक्निक्स वापरू शकता त्याच्यासाठीची आपण सिरीज स्टार्ट करतो. ओके. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे अफर्मेशनसाठी. व्हॉट इज अफर्मेशन? अफर्मेशन्स काय असतात? ओके, हे आपण शिकणार आहोत. मी तुमची फेवरेट युट्यूबर आहे. मी तुमची फेवरेट मॅनिफेस्टेशन कोच आहे. हे अफर्मेशन झालं. तुम्हाला सपोज आपण आता एक्झाम्पल घेऊ. ओके. ॲज युजल आपण एक्झाम्पलने सगळं समजणार आहोत, प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स. ओके. तर सपोज एखाद्या व्यक्तीकडे पैसा नाही आहे तर ती व्यक्ती काय म्हणते, किंवा फ्रेंडसोबत बोलत आहात त्यावेळी काय म्हणतो आपण, की यार पैसे नाही आहेत माझ्याकडे किंवा माझ्याकडे राहतच नाही पैसे. होतं असं? किंवा काहीही तुम्ही जे काही बोलताय म्हणजे ते नेगेटिव्ह असो या फिर पॉझिटिव्ह, ती स्टेटमेंट म्हणजे अफर्मेशन. आता अफर्मेशन ह्याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही फक्त पॉझिटिव्ह म्हणजे काहीतरी वेगळं बोलत आहात, काहीतरी वेगळे लाईन्स क्रिएट केले आहेत ते अफर्मेशन, आणि तुम्ही नॉर्मली जे बोलता ते अफर्मेशन नाही आहे, असं नाही आहे. तुम्ही जे स्टेटमेंट यूज करता ते आहे अफर्मेशन. ओके. मग ते पॉझिटिव्ह असो या फिर नेगेटिव्ह असो, तुम्ही तुम्ही कोणताही सिनारिओ तुमचा सांगत असाल तुमच्या फ्रेंडला, त्यावेळी तुम्ही नेगेटिव्ह बोलत असाल याचा अर्थ की तुम्ही ते स्टेटमेंट सांगत आहात, याचा अर्थ की तुम्ही अफर्मच करत आहात. ओके. सो इट डझंट मॅटर तुम्ही पॉझिटिव्ह बोलता नेगेटिव्ह बोलता, राईट? अफर्मेशन इज स्टेटमेंट. अंडरस्टूड? आता इथे आपल्याला काय करायचंय? आता जस्ट आय सेड की इट डझंट मॅटर वेदर यू आर स्पीकिंग इन इन लाईक पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह, राईट? आता मी जस्ट बोललो. बट इथे कॅच आहे. जेव्हा आपण अफर्मेशन्स यूज करतो, आपण आपल्या ब्रेनला, आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण सॅच्युरेट करत असतो, राईट? म्हणजे आपण खूप सारे अफर्मेशन्स कंटिन्यू 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 देऊन रिपिटेशन्स वरती आपल्या सबकॉन्शियस माइंड काय करतो, आपण प्रोग्राम करतो. मग सबकॉन्शियस माइंड काय करतो, ती गोष्ट आपल्या रियालिटीमध्ये आणून देतं. हे आपल्याला पण माहिती आहे, राईट? आताच्या सगळ्या आधीच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मी ऑलरेडी ह्या गोष्टी कव्हर केल्या आहेत, आणि जर ते व्हिडिओज पाहिले नसतील तर प्लीज पाहून घ्या, सो दॅट यू विल गेट टू नो. ओके. तर आता इथे बघा, अफर्मेशन म्हणजे आपल्याला स्पेसिफिकली एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे. आता तुम्ही त्या गोष्टीबद्दल सध्या नेगेटिव्ह बोलत आहात, तर त्याची एक पॉझिटिव्ह लाईन तुम्ही क्रिएट करा. म्हणजे जिथे नेगेटिव्ह स्टेटमेंट्स तुम्ही यूज करता, तिथे कॉन्शियसली आपल्याला काय करायचंय, पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स यूज करायचे. याला म्हणतात अफर्मेशन. म्हणजे ते नेगेटिव्ह आहे त्याला आपण पॉझिटिव्ह यूज करायचे. आता का? कारण आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट हवेत, राईट? नेगेटिव्हिटीमध्ये किती रडत बसणार आहे? अर्ध आयुष्य तुम्ही रडण्यात घालवलं ऑलरेडी. आता बस झालं. आता याच्या पुढचं लाईफ थोडं चिलमध्ये आणि जसं हवं तसंच जगा, है ना? सो अफर्मेशन्स यूज करायचे. कसे करायचे? आता रिसेंटली मी एक व्हिडिओ बनवला होता, राईट? की लिमिटिंग बिलीफ्स वरती. आय होप तुम्ही तो पाहिला असेल, नसेल पाहिला तर चेक करून घ्या. तर लिमिटिंग बिलीफ्समध्ये आपण सांगितलं होतं की तुम्हाला जे लिमिटिंग बिलीफ्स आहेत ते लिहून घ्या आणि एक स्टेटमेंट क्रिएट करा पॉझिटिव्हवाली. आता इथे लक्षात ठेवा, राईट हँड साईडला आपण जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स लिहिले होते, दोज आर नथिंग बट युअर अफर्मेशन्स. ओके. ते तुमचे अफर्मेशन्स आहेत. आता तुम्ही मला म्हणाल की सपोज एखाद्या व्यक्तीला जॉब अट्रॅक्ट करायचं, किंवा आपण एक एक्झाम्पल घेऊ, पैसा अट्रॅक्ट करायचा. तर आपण काय म्हणतो, पैसा माझ्याकडे इझिली येतो, किंवा आय लव्ह मनी, मी मनी मॅग्नेट आहे, मी रिच आहे, हे यूज केलं जातं. पण माझं असं मत आहे की माझं असं ओपिनियन आहे, किंवा हे फॅक्ट पण म्हणू शकतो आपण. काय आहे माहितीये का, की प्रत्येकाचे अफर्मेशन्स त्यांना जे रेझोनेट होतात ते असतात. ओके. कदाचित तुम्हाला एखादं दुसरं अफर्मेशन्स आवडत असतील. म्हणजे नॉर्मली एखादा व्यक्ती असा बोलेल की मी श्रीमंत आहे. ओके. एक श्रीमंत व्यक्ती आहे सपोज, आणि त्या व्यक्तीला आपण अफर्मेशन बोलायला सांगितलं, तर ती व्यक्ती हे पण बोलेल की मी श्रीमंत आहे. किंवा दुसरं वाक्य त्या व्यक्तीचं असं पण असू शकेल की पैसा खूप इझिली येतो, एफर्टलेसली येतो. किंवा ती व्यक्ती हे पण म्हणू शकते की मी कोणतीही गोष्ट इझिली विकत घेऊ शकतो. किंवा ही पण म्हणू शकते की मला सगळं इझी आहे, मी काहीही विकत घेऊ शकते किंवा कोणतीही गोष्ट मी इझिली करू शकते, कारण माझ्याकडे इतका पैसा अवेलेबल आहे. आता हे जे डायलॉग्स बोललेत याचा अर्थ काय आहे, अफर्मच करते ती व्यक्ती, राईट? आता तुम्हाला काय करायचंय की दुसऱ्याचे अफर्मेशन्स चोरायचे नाहीयेत. ओके. दुसऱ्याचे अफर्मेशन्स नाही चोरायचे, किंवा दुसऱ्याचे अफर्मेशन्स घ्यायचे नाहीयेत. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जे गोल हवाय त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला रेझोनेट होतील, किंवा तुमचं माइंड बोलेल की मला ह्या लाईन्स ठीक वाटतात, असे तुम्ही अफर्मेशन्स लिहा आणि ते अफर्मेशन्स तुम्ही स्टार्ट करा.
दुसरा क्वेश्चन माझ्या क्लायंट्सचा असतो, की मॅम पहिला क्वेश्चन तर हा असतो, की मॅम कोणते अफर्मेशन्स करू? सो अफर्मेशन्स कोणते करायचे हे मी तुम्हाला सांगितलं. जे तुम्हाला रेझोनेट होतील, तुम्हाला छान वाटतील, तुम्हाला वाटेल, की मला हे करायचे ते तुम्ही करा. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन कम्प्लीटेड. सेकंड क्वेश्चन असं असतो, की मॅम अफर्मेशन्स जे आहेत ते मी किती वेळा म्हणू? ओके. अफर्मेशन्स किती वेळा म्हणू? तर तुम्ही 5 वेळा म्हणा, 10 वेळा म्हणा, 100 वेळा म्हणा, 1000 वेळा म्हणा. इट्स अप टू यू. राइट? सो अफर्मेशन्स तुम्हाला मॉर्निंगपासून माझं म्हणजे लाइक मी हे सजेस्ट करते, की इफ यू वॉन्ट टू लाइक गो फॉर फास्टर रिझल्ट्स तर त्याच्यासाठी तुम्हाला ऑलमोस्ट ॲटलीस्ट 100 तरी तुम्ही म्हणा. ओके, दिवसभरात. पण असं नाही म्हणायचं, की आता सपोज तुम्हाला पैसा हवाय, पैसा हवा, पैसा आला, पैसा माझ्याकडे इझिली येतो, पैसा माझ्याकडे इझिली येतो आणि परत बँक अकाउंट चेक करता तुम्ही 10 मिनिटमध्ये. असं नाही करायचं ओके. रिझल्टशी आपल्याला जास्त अटॅच राहायचं नाहीये. मी त्याच्याशी रिलेटेड अजून एक व्हिडिओ घेऊन येईन, की जेव्हा आपण ओव्हर अटॅच असतो त्यावेळी काय होतं. बट इन शॉर्ट मी तुम्हाला इतकंच सांगते, की तुम्ही अफर्मेशन्स करत असाल, त्यावेळी तुम्ही एखाद्या तुमच्या रिझल्ट सोबत जर ओव्हर अटॅच असाल, तर ऑफकोर्स तुम्ही डिले करताय. ओके. सो ओव्हर अटॅच राहायचं नाही या रिझल्ट सोबत. सेकंड चीज तुम्ही आता अफर्मेशन बोलून गेले, राईट? तुम्ही लिहू पण शकता. इट्स नॉट नेसेसरी आणि असं अफर्मेशनचं काही नाहीये, की तुम्ही कंटिन्यू दिवसभर लिहितच बसा. नो. तुम्ही 5 मिनिट जरी स्वतः फील करून ते अफर्मेशन्स म्हटले, तरी सुद्धा इट वर्क्स. एखादी व्यक्ती असते जी एखादा फक्त थॉट विचार केला तरी सुद्धा ती पटकन अट्रॅक्ट करून देते गोष्टी. त्या गोष्टी का होतात? कारण त्या व्यक्तीला तेवढं बिलीफ असतं. सो बिलीफ क्रिएट आपल्याला करायचं आहे, ताकी सबकॉन्शियस माइंड आपलं जे आहे ते पटकन ऍक्सेप्ट करेल गोष्टी, राईट? आणि पटकन आपल्याला रिझल्ट आणून देईल. आणि तो बिलीफ क्रिएट करण्यासाठी आपण एक अफर्मेशन इट्स वन ऑफ द टेक्निक किंवा एक ज्याच्यामध्ये तुम्ही थोडं फील करून बोलण्याचा प्रयत्न करा, की माझ्याकडे पैसा खूप इझिली येतो. आता ही लाईन किंवा मी दुसरं एक एक्झाम्पल देते. मी खूप हॅपी आहे. आता मी हे डायलॉग बोलते किंवा मी खूप हॅपी आहे. हा डायलॉग बोलते. ह्या एक सेमच लाईन झाली, सेमच स्टेटमेंट आहे. पण डिफरन्स किती जाणवतो, राईट? म्हणजे एक स्टेटमेंटमध्ये मी फीलिंग्स अटॅच केले आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये मी फीलिंग अटॅच नाही केले. मग अफर्मेशन्स जेव्हा तुम्ही म्हणत असता, त्यावेळी मेक शुअर करा, की तुम्ही तुमची फीलिंग्स अटॅच करा आणि ते फील करण्याचा प्रयत्न करा, की तुम्ही खरंच रिच आहात. पैसा इझिली येतो. क्लायंट्स खूप सारे येतात. बुकिंग्स खूप सारे होतायत, राईट? सो अफर्मेशन्स काय आहे समजलं? ही एक वन ऑफ द टेक्निक आहे जी तुम्ही यूज करू शकता तुम्हाला ज्या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या त्याच्यासाठी. ओके. सो आय होप होप नाही 100 नाही 1000% शुअर व्हिडिओ आवडलाच असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मॅनिफेस्टेशनची जर्नी कंटिन्यू करा आणि ऑफकोर्स छान छान फीडबॅक मला नक्की सेंड करत राहा. सगळे डिटेल्स जे आहेत माझ्याशी कसा कॉन्टॅक्ट करायचा किंवा कन्सल्टेशन कसे बुक करायचे हे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि येस सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. Happy manifesting. Bye bye.